सगळ्यांना आज 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण अतिशय आनंदाने आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। कोरोनाचं संकट अधिक गहिरं आहे, पण त्यातूनही मार्ग काढत आपण पुढे चाललो आहोत। निश्चितपणे येणाऱ्या 26 जानेवारीला आपण एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात आपला राष्ट्रीय सण साजरा करू ही अपेक्षा निश्चितपणे बाळगूया। येत्या काही दिवसांमध्ये आपण लवकरच कोरोनावर मात करू ही अपेक्षा आहे। ठीक आहे, आपण पहिलं युनिट संपवलेलं आहे, आता दुसऱ्या युनिटकडे आपण वळतोय। यामध्ये 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली। बघा, खऱ्या अर्थाने माणूस फक्त श्वास चालू आहे म्हणून जिवंत राहतो, पण त्याला जिवंत म्हणता येत नाही। कवीने एका वेगळ्या अँगलने हा विषय या ठिकाणी मांडलेला आहे की तुम्ही फक्त जिवंत आहे म्हणून जगण्याला अर्थ नसतो, तर जगणं कशाला म्हणायचं हे सांगण्याचा प्रयत्न या कवितेतून कवीने केलेला आहे। एक सुंदर कविता आहे 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली। तुम्ही हळूहळू मरायला सुरुवात कराल। तुम्ही जर आयुष्यात ह्या गोष्टी करत नसाल तर तुमच्या आयुष्याला अर्थ नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न कवीने या ठिकाणी केलेला आहे। तर पूर्वी लेट्स ओपन पेज नंबर 41 इन chit chat activity. There is first activity is that assuming A, B, C, D as speakers, ask the assigned questions in your group and discuss. तुम्हाला या ठिकाणी ग्रुप करायचे आहेत A, B, C, D असेल। तुम्हाला त्या प्रत्येक ग्रुपसाठी काही प्रश्न दिलेले, त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे। इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन। जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला नाही तर काय होईल। इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ऍक्टिव्हिटीज गेम। तुम्ही शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभाग घेतला नाही तर काय होईल। इफ यू वेक अप लेट इन द मॉर्निंग एव्हरी डे। रोज तुम्ही जर सकाळी उशिरा उठला तर काय होईल। इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड। तुमचा मित्र एखाद्या गरजेमध्ये आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केला तर काय होईल। इफ यू डू नॉट एक्सरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन। तुम्ही जर नियमितपणे व्यायाम करत नसाल तर काय होईल। इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड व्हॉट विल हॅपन। मोठ्या प्रमाणात तुम्ही जंक फूड खात असाल तर काय होईल। यासारख्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपण जर असं केलं नाही तर काय होतं हे शोधण्याचा प्रयत्न यातून करायचा आहे। नेक्स्ट, थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ। मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे यासाठी सुद्धा तुम्हाला खाली एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। यामध्ये 6 कॉलम दिलेले आहेत। या प्रत्येक कॉलम मध्ये तुम्ही त्या गोष्टीसाठी काय कराल। उदाहरणार्थ फॉर माय नेशन, माझ्या देशासाठी काय कराल। फॉर माय फॅमिली, कुटुंबासाठी काय कराल। फॉर माय फ्रेंड्स, मित्रांसाठी काय कराल। फॉर ओल्ड पीपल, वयस्कर लोकांसाठी काय कराल। फॉर द नीडी, गरजू लोकांसाठी काय कराल। फॉर माय सेल्फ, स्वतःसाठी काय कराल। ही ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करायची आहे। प्रत्येक कॉलम मध्ये तुम्ही काय कराल हे लिहायचं। उदाहरण फॉर माय नेशन, कीप माय लोकॅलिटी क्लीन। माझ्या देशासाठी मी काय करू शकतो, तर माझ्या देशासाठी मी आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवू शकतो। तसं अजून काय करू शकतो हे त्यामध्ये लिहायचं आहे। फॉर माय फॅमिली, माझ्या कुटुंबासाठी मी काय करू शकतो। केअर ऑफ ओल्ड एल्डर पर्सन, घरातल्या वयस्कर लोकांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे, हे मी करू शकतो। फॉर माय फ्रेंड्स, माझ्या मित्रांसाठी मी काय करू शकतो। फॉर ओल्ड पीपल, समाजामध्ये असणाऱ्या वयस्कर लोकांसाठी मी काय करू शकतो। फॉर द नीडी, गरजू लोकांसाठी काय करू शकतो। आणि फॉर माय सेल्फ, स्वतःसाठी सुद्धा स्वतःची मदत करणं हे सुद्धा महत्वाचं आहे। स्वतःसाठी तुम्ही काय करू शकता हे या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही तो चार्ट पूर्ण करायचा आहे। नेक्स्ट, कम्प्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम अँड राईट अ पॅराग्राफ। देयर इज वेब डायग्राम रिलेटेड टू माय विश। प्रत्येकाची इच्छा असते। यू हॅव टू राईट अबाउट युअर विश। तुमची इच्छा काय आहे त्या संदर्भात तुम्ही तो वेब डायग्राम पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित एक पॅराग्राफ लिखाण करायचं आहे। नेक्स्ट, लेट्स ओपन पेज नंबर 42 पान नंबर 42 वर या कविता बघूया आपण। यू स्टार्ट डाईंग स्लोली। बघा, सुंदर कविता आहे। इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू साउंड्स ऑफ लाईफ, if you do not appreciate yourself, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain,
if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. पाब्लो नेरुडा या कवीची कविता आहे. आता आपण एक स्टांजा बघूया. यू स्टार्ट डाइंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरायला सुरुवात कराल. म्हणजेच काय, फक्त श्वास सुरू आहे म्हणजे जिवंत आहे असं न मानता खऱ्या अर्थाने जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न जर आपण करत नसल तर आपण मृत अवस्थेत असतो असं कवीचं म्हणणं आहे. बघा कवी काय म्हणतोय बघा, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवासच करत नसाल. बऱ्याच जणांना बिलकुल प्रवास करायची सवय नसते किंवा अजिबात बाहेर कुठे पडत नाही. असं जर तुम्ही वागत असाल तर तुम्ही चुकीच्या दिशेने जगण्याचा प्रवास करताय. इफ यू डू नॉट रीड, तुम्ही वाचन करत नसाल. इफ यू डू नॉट लिसन टू साऊंड्स ऑफ लाईफ, तुम्ही जीवनाचे आवाज ऐकत नसाल. इफ यू डू नॉट ऍप्रिशिएट युअरसेल्फ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गुणांना तुम्ही स्वतःच किंमत देत नसाल तर यू स्टार्ट डाइंग स्लोली, तुम्ही स्वतः मरायला सुरुवात केलेली असं म्हणता येईल. बघा कवीला काय म्हणायचं आहे बघा, त्यासाठी जगणं म्हणजे काय असतं, मुक्त प्रवास करा, भरपूर वाचा, जीवनाचे सुंदर आवाज ऐका, स्वतःमध्ये असणारे चांगले गुण त्याचं कौतुक करायला शिका. आणि तुम्ही जर हे करत नसाल तर तुम्ही हळूहळू मरायला सुरुवात केलेली आहे. वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाइंग स्लोली. त्यावेळी तुम्ही स्वतःची आत्मप्रतिष्ठा मारून टाकता जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून मदत घेण्याचं टाळता. काही लोकांचा स्वभाव खूप अहंकारी असतो. दुसऱ्याकडनं मदत घेणं हे कमीपणाचं लक्षण वाटतं, पण तुम्ही असा जर तुमचा व्यवहार असेल तर तुम्ही जिवंतपणे मेलेले आहात. बघा, कारण तुम्हाला दुसऱ्याकडून मदत घेऊन दुसऱ्याला मदत ही करण्याची आपली प्रवृत्ती असली पाहिजे. वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, तुम्ही स्वतःची आत्मप्रतिष्ठा मारून टाकता, दुसऱ्याकडनं मदत घेण्याचं टाळता. मदत घेणं म्हणजे कमीपणा असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हळूहळू मरायला सुरुवात केलेली आहे. इफ यू बिकम स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम होत असाल. बऱ्याच वेळेला माणसाला एखादी सवय लागली की माणूस त्याच लकमीनं त्याच गोष्टी रोज करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यापेक्षा वेगळं जर त्याला करणं जमत नाही, पण तसं होऊ नका, सवयीचे गुलाम होऊ नका. जर इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, तुमच्या सवयीचे जर तुम्ही गुलाम होत असाल, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, रोजच्या जीवनाचं तेच मार्ग तुम्हाला रोज चालले आवडत असतील, जीवनात बदल नको असेल. काही जणांची सवय असते रोजचा तेवढाच आयुष्य त्याच मार्गाने जगायचं. जरा सुद्धा आयुष्यात बदल न करणारी माणसं या जगात असतात, पण या जगण्याला अर्थ नाहीये. या जगण्याला अर्थ नाही आहे. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, रोज त्याच मार्गाने जर तुम्ही जगत असाल तर तुम्ही हळूहळू मरायला सुरुवात केलेली आहे. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर रुटीन बदलत नसाल. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, पुढे कवी काय म्हणतो बघा, आयुष्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करणं सुद्धा महत्वाचं आहे, किंवा आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासणं सुद्धा गरजेचं आहे. आणि आपण जर हे करत नसाल तर आपण मरायला सुरुवात केलेली आहे. इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, बऱ्याच वेळेला आपल्याला काही जणांची सवय असते, माणसं आली की काही जण आत जाऊन बसतात. अशी जर व्यक्ती असतील तर तुम्ही मरायला सुरुवात केलेली आहे. माणसात मिसळायची काही जणांना सवय नसते. 4 माणसं घरी आली की जाऊन लपून बसणारी माणसं या जगात आहेत. पण तुमची जर पर्सनॅलिटी तशी असेल, बाहेरच्या माणसांची बोलणं जर तुम्ही टाळत असाल तर तुम्ही जिवंतपणे मेलेले आहात. कारण तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी बोलता आलं पाहिजे, संवाद साधता आला पाहिजे, त्यांच्याशी हितगुज करता आली पाहिजे. आणि तुम्ही जर हे करू शकत नसाल तर तुम्ही जिवंतपणे मेलेला. बघा, इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, यू स्टार्ट डाइंग स्लोली. तुम्ही जर अनोळखी व्यक्तींशी बोलण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकत नसाल किंवा बोलण्याचा प्रयत्न मुद्दाम टाळत असाल, यू स्टार्ट डाइंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरायला सुरुवात केलेली आहे. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, प्रत्येकामध्ये तीव्र इच्छाशक्ती असते, पण ती तीव्र इच्छाशक्ती जर आपण दुर्लक्ष करत असू, टाळत असू, अँड द टर्ब्युलंट इमोशन्स, आणि या एखाद्या तीव्र इच्छेतून निर्माण होणाऱ्या अस्थिर भावना जर आपण टाळत असू, दोज विच मेक युअर आयज लिसन, ज्या भावना तुमच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची चकाकी आणतात, अशा नवीन इच्छाशक्ती जर तुम्ही दाबून टाकत असाल, नवीन इच्छाच आयुष्यात कुठली करत नसाल, अँड युअर हार्ट बीट फास्ट, ज्यातून तुमच्या हृदयाचे कंपनं वाढतात, तुमच्या हृदयाची गती वाढते, अशा गोष्टी जर तुम्ही टाळत असाल तर तुम्ही हळूहळू मरायला सुरुवात केलेली आहे. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुमचं आयुष्य तुम्ही बदललं नाही, वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड युअर जॉब, तुम्ही जे आहात त्यात तुम्ही असमाधानी आहात, परंतु आपलं जीवन बदलायची हिंमत जर तुमच्यात नसेल, बघा
आपले जीवन बदलायची हिंमत जर आपल्यात नसेल, और विथ युअर लव्ह, प्रेमाने जर आयुष्य तुम्हाला बदलायला येत नसेल किंवा बदलायची हिंमत तुमच्यात नसेल, तर बघा एक उदाहरण आहे, खूप सुंदर उदाहरण, तुम्ही गोष्ट बऱ्याच वेळा ऐकलं असेल. टेकडीवरच्या घरात झोपडीमध्ये राहणारे एक गरीब कुटुंब आणि त्या गरीब कुटुंबामध्ये असणारी ती गाय, त्या गायीच्या उत्पन्नावर जगणारं ते कुटुंब, आणि त्या कुटुंबाची वाईट अवस्था असते. पण एक दिवशी एक साधू येतो, ती गाय ढकलून देतो आणि त्यानंतर त्या झोपडीतील कुटुंबातील लोकांना उत्पन्नात दुसरं साधन शोधावं लागतं. ती लोक शेती करू लागतात, उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधतात आणि 20 वर्षानंतर त्याच कुटुंबाचं एका महालामध्ये रूपांतर झालेलं असतं. म्हणजेच तुम्ही तुमचं रोजचं जे तुकड्यानं जे जगताय ते जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तुम्ही मोठं होणार नाही. मोठा विचार करायला शिकलं पाहिजे. नाहीतर आपलं रोजचं पोट भरलं किड्या मुंग्यांसारखं जर आपण जगत असतो तर त्या जगण्याला अर्थ नाही. बऱ्याच जणांची प्रवृत्ती असते, पोट भरलं ना आजचं उद्याचं उद्या बघू, अशा प्रवृत्तीची लोक असतात. सेल्फ एस्टीम नसते, जगण्याचं पुढचं ध्येय धोरण नसतात, फक्त पोट भरणं, आजचा दिवस ढकलणं, अशा काही माणसाची प्रवृत्ती असते. पण असं जर तुम्ही वागत असाल तर बघा, तर त्या तुम्ही हळूहळू मरायला सुरुवात केलेली आहे. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर अनसर्टन, तुमच्या हातात जे नाही तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न जर करत नसाल. बघा बऱ्याच वेळेला माणसाला जी गोष्ट सहज मिळवता येणं शक्य नाहीये ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न फार थोडीच लोक करतात. म्हणजे ज्या गोष्टीसाठी कष्ट पडतात ती मिळवण्याचा प्रयत्न फार थोडी लोक करतात. जे सहज मिळतं त्याच्यावरच जगण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही जर असा प्रयत्न करत असाल तर तुम्ही हळूहळू मरायला सुरुवात केलेली आहे. इफ यू डू नॉट गो आफ्टर ड्रीम, तुम्ही जर स्वप्नांचा पाठपुरावा करत नसाल, इफ यू डू नॉट अलाउ युअरसेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाइम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइस, तुम्ही जर आयुष्यामध्ये स्वतःला स्वप्नांच्या मागे लावत नसाल किंवा आयुष्यामध्ये सुंदर स्वप्न बघत नसाल किंवा स्वतःला आयुष्यामध्ये प्रगतीच्या वाटेने नेत असताना एखादा शहाणपणाचा सल्ला न मानता मनाला जे वाटते ते जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही हळूहळू मरायला सुरुवात केलेली आहे. कारण बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट करायला गेल्यानंतर माणसं शहाणपणाचा सल्ला देणारे बरेच जण असतात. हे तुम्हाला गाढवाची गोष्ट सुद्धा माहिती आहे. एक वडील, मुलगा आणि गाढव अशी तिघं चाललेली असतात. पहिल्या गावात गेल्यानंतर पहिल्या गावातले लोक म्हणतात काय लोक मूर्ख आहेत, तिघं पण चालत चाललेत. गाढवावर एक जण बसेल कधी, वडील गाढवावर बसतात, पुढच्या गावात गेल्यावर म्हणतात काय वडिलांना कळते की नाही, पर्याय चालत चालत. वडील उतरतात, मुलग्याला बसवतात. पुढच्या गावात गेल्यावर म्हणतात काय मुलग्याला कळते की नाही, वडील चालत आणि मुलगा बसलाय. मग दोघंही शेवटी गाढवाला डोक्यावर घेतात आणि चालायला लागतात. मग पुढच्या गावात गेल्या लोक म्हणतात काय असं काय कळतंय का नाही, गाढवाला डोक्यावर घेऊन चालत. म्हणजेच आयुष्यामध्ये तुम्ही कसंही वागा, तुम्हाला शहाणपणाचा सल्ला देणारे अनेक तुमच्या अवतीभोवती असतात. पण जी तुमची स्वप्न असतात आयुष्यामध्ये, सुंदर स्वप्न जे आपण बघतो, जे आपल्याला पूर्ण करायचे असतात, जे ध्येय आपण बाळगलेलं असतं, त्या ध्येयाचा पाठपुरावा जर आपल्याला करायचा असेल तर कधी कधी मनाचं ऐकायला शिका. तुमचं मन जे सांगतं त्या पद्धतीनं वागायला शिका. मन मोकळे मनानं जगायला शिका. जगात सुंदर गोष्टी भरपूर आहेत, कौतुक करायला संकुचित मनानं जगू नका. काही जणांची प्रवृत्ती असते माझ्यापुरतं मी संकुचित विचार करणारे लोक असतात, पण दुसऱ्याचा आनंद कधीतरी घ्यायला शिका. आणि जर तुम्ही असं वागत नसाल तर तुम्ही हळूहळू मरायला सुरुवात केलेली आहे. एकंदरीत या कवितेमधून जीवन आनंदी पद्धतीने जगा, वाचा, लिखाण करा, प्रवास करा, जीवनाचं संगीत ऐका, स्वतःमधील असणाऱ्या चांगल्या गुणांचा उपयोग करून घ्या, आत्मप्रतिष्ठा निर्माण करा, वाईट सवयींना बाजूला ठेवा, आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करा, वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करा, अनोळखी व्यक्तीने संवाद साधण्याचा प्रयत्न करा, अनोळखी प्रदेशामध्ये जा, तीव्र इच्छाशक्तीने जगा. अशा अनेक अपेक्षा कवीने या कवितेमधून केलेल्या खूप सुंदर कविता आहे. आपण सुद्धा सगळ्यांनी या कवितेच्या अनुषंगाने जर आयुष्यामध्ये विचार केला तर आपण सुद्धा आयुष्य बदललेलं निश्चितपणे दिसून येईल. ठीक आहे, आतापर्यंत जेवढे टॉपिक झालेले आहेत ते सगळं वर्कबुक तुम्ही पूर्ण करायचं आहे. धन्यवाद.